तिचे डोळे डायरेक्ट म्हणजे ऑलमोस्ट असे पांढरेच व्हायला आलते. शुभमला म्हणलं की आपण आता निघू बा पुढच्या प्रवासाला. तोपर्यंत 5:30-6 वाजलेच होते. पण आता ह्या प्रसंगात आम्हाला कल्पना नाही राहिली की आता घाट आता तर आपण सुरू पण नाही केलेलं आहे. मग आम्ही 7-7:30 आम्ही तिथं थांबलो. म्हणजे चहा बी पिऊ आपण आणि पुढचा प्रवास जाऊ. आता डायरेक्ट आपण देववेगारला थांबायचं असं नाही. मग आम्ही म्हणलं काहीतरी आहे. मग आम्ही निघलो. एवढा भयंकर पाऊस झाला. म्हणजे तो MIDCचा रोड आहे का, टू व्हीलर हेल्मेट आहे दोघांकडे, आम्हाला दिसेनाच पुढचं काय. लय पाऊस आहे भयंकर म्हणलं. फार पाणी आतमध्ये जायला लागलं होतं. आता एक बस स्टॉप होता शेजारी. बस स्टॉप म्हणजे असा जुना टाईप असतो ना, बंद पडलेला. बंद दगडी असं. तेवढ्यात शुभमचं लक्ष गेलं समोरच्या एका तिकडनं असा खड्डा खांदत निघाला होता मोठा. पण नेमकं जिथं ते घर होतं ना जे शुभमला दिसतं तिथं जायला रस्ता होता, असा मुरुम टाकून रस्ता बनवला होता. मग शुभम म्हणला, आणि ते घर पण असं होतं ना, शुभमला बघून वाटलं की इथं आपण कॅम्प लावू शकतो. आम्ही गेलो, दार होतं. मग आम्ही वरडलो बाहेर, आहे का कोण बाबा, आहे का कोण. तेवढे एक बाबा आले बाहेर, 60 वर्षाचे असतील ते. मग तुमची जर परवानगी असेल तर आम्ही टेंट लावू का आमचा, काय आम्हाला फक्त झोपायचे, आमचे कपडे पण आहेत. शुभम म्हणलं आपण काय करू, 2-3 तास तरी झोपू. ही लोक पण सकाळी लवकरच उठतात मला माहिती, 5-6 वाजता आपण उठून आपलं आपण जाऊ इथे. मग तेवढं झालं आणि झोपलो आम्ही. हे असा आवाज यायला ना, लाकूड कापल्यासारखा आवाज यायला. करवत असते ना मोठी, त्या करवतीने लाकूड कापल्याचा आवाज यायला पावसात. हा शुभम बघतोय तर ते शुभम आला माझ्याकडे सांगायला. शुभम म्हणला, अरे ते बाबा आहे ना म्हणले, पावसात घोंगडं घेतली ते पावसात ते ना का ते, आणि करवतीने कापतायत म्हणले. ते करवतीला 2 माणसं लागतात तरी दोन्ही साईड. हा बरोबर. पण आता ते मला कधी नंतर क्लिक झालं हळूहळू. म्हणलं याला काहीतरी गडबड आहे. आणि तेवढ्यात आम्हाला अगरबत्तीचा वास यायला लागला. म्हणलं तू बघतो का त्या दरवाज्यात. शुभम म्हणला, म्हणजे बोलतीच बंद झाली शुभमची डायरेक्ट. म्हणजे ना मला सांगताना पण आता अंगावर काठी, शुभमची हालत म्हणजे ना, तिचे डोळे डायरेक्ट म्हणजे ऑलमोस्ट असे पांढरेच व्हायला आलते. तो म्हणलं बघितलं तर तिची पोरगी होती का, पोरगी किंवा सून. हा व्हिडिओ पूर्ण